काल रात्री वीराची आत्या घरी आल्या होत्या, कारण दुसऱ्या दिवशी त्यांना ट्रेनने देवदर्शनासाठी जायचं होतं. म्हणून सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी जेवण बनवून घेतलं. ट्रेनचा प्रवास असल्यामुळे जेवण अगदी साधंच ठेवलं होतं. चपाती, भाजी, डाळ भात आणि श्रीखंड. नंतर मी नाश्त्याला पोहे बनवले. तोपर्यंत वीराचे डॅडा तिला खाऊ भरवत होते, कारण आम्हाला वीराला घेऊन हॉस्पिटलला जायचं होतं. चेकअप करून परत येताना दीदींच्या ट्रेनच्या प्रवासासाठी टिफिनमध्ये द्यायला भेंडी घेतली. घरी आल्यानंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि मग वीराला झोपून मी परत टिफिन तयार केला. आळूच्या वड्या, चपात्या, शेंगदाण्याची चटणी आणि भेंडीची भाजी. गडबडीत याचं शूट मात्र घेता आलं नाही, पण दीदींनी सगळं व्यवस्थित पॅक करून घेतलं. मग सगळे निघताना सानूंना वीराला बाय करायचं होतं. वीरा झोपली होती, पण त्या बाय करायला आल्या आणि वीरा पण उठली. मग वीरानेही सगळ्यांना बाय केलं. त्या गेल्यावर घरातल्या भांड्यांचा पसारा आवरून किचन क्लीन केलं आणि संध्याकाळी वीराचे नवीन शूज डिलिव्हर झाले. मग आम्ही दोघींनी मिळून अनबॉक्सिंग केलं आणि वीराला शूज घातले. शूज घातल्या घातल्या मॅडम उभ्या राहिल्या आणि नाचायलाच लागल्या. सुरुवातीला 2 पावलं चालून अंदाज घेत होती, पण कॉन्फिडन्स आला आणि मॅडम चालतच सुटल्या. आणि गंमत म्हणजे शूज काढायलाच तयार नव्हती. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.